तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. कन्नड तालुक्यातील हस्ता येथील शेतकऱ्याने 10 गुंठे क्षेत्रात केली स्ट्रॉबेरीची शेती. मराठवाड्यावर सातत्याने दुष्काळाचे सावट आहे. तरी सुद्धा कन्नड तालुक्यातील हस्ता गाव येथील दीपक आघाडे या शेतकऱ्याने 10 गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. त्यावर या शेतकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. या स्ट्रॉबेरी पिकातून हा शेतकरी दर महिन्याला हजारोंचे उत्पन्न घेत आहे. त्याला बाजारपेठेतही चांगली मागणी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलंय. 20-24 ताससाठी छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी. नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा 20-24 तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. 4 एकरी सर मी त्याच्यामध्ये यावर्षी 10 गुंठ्यामध्ये स्ट्रॉबेरीचा प्लॅन्ट घेतला. आपले जिल्हा परिषद सीओ साहेब विकास मीना यांनी आम्हाला गावाला सांगितलं होतं बुवा तुम्ही स्ट्रॉबेरीची लागवड करू शकता का. आम्ही 9 शेतकऱ्यांनी तयारी केली आणि लागवड केली. त्याच्यात शासनाने आम्हाला 75% सबसिडीची हे दिली आणि स्ट्रॉबेरीचं आपल्याकडे पीक येतंय. लोक म्हणत होते का महाबळेश्वर सारख्याच ठिकाणी येतं, पण आपलं महाबळेश्वरपेक्षा बी चांगली स्ट्रॉबेरी आपल्याकडे येते सर. आणि उत्पन्न चांगलं आहे. रोजचे 1000-1200 रुपये येत आहे. म्हणजे मंथली महिन्याला मला 30,000 रुपये येत आहे सर. आणि बाकी शेतीपेक्षा ही शेती चांगली सर. मार्केट सध्या मी लोकल मार्केटमध्ये शिकतोय सर. आता पुढे चालून माझा विचार आहे छत्रपती संभाजीनगर बाहेर पाठवायचा विचार चालू आहे सर. तिथं नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी 20-24 तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.